आश्चर्य वाटावे असे शिवलिंग, ज्या शिवलिंगाखाली 5 शिवलिंग आणि घनदाट जंगलामध्ये दडलेलं असं निसर्गरम्य वातावरणामध्ये वास्तुकलेचा अद्भुत असा नमुना, ज्या शिवलिंगा खालून नेहमी जलप्रवाह वाहत असतो असे ठिकाण. नमस्कार, मी कृष्ण सावंत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आलो आहे पुण्याच्या जवळ असणारे बनेश्वर, नसरापूरमध्ये असणारे बनेश्वर ठिकाण आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये शंभू महादेवांचं मंदिर आहे. तर हे मंदिर पाहण्यासाठी आज आपण आलो आहे. चला तर पाहूया हे मंदिर नेमके कसे आहे. पुणे शहरापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या सातारा पुणे हवेलगत असणारे नसरापूर हे गाव आहे. या हायवेपासून 2 किलोमीटर आतमध्ये गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला बनेश्वर महादेव मंदिराचे प्रवेशद्वार नजरेस पडते. याच प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर आपल्याला एक घनदाट असे जंगल लागते. या जंगलाच्या रस्त्यानेच आपण पुढे मंदिर परिसरामध्ये येऊन पोचतो. तर आपण आहे ना आज आलो आहे बनेश्वर या ठिकाणी. माझ्यासोबत आज दिनेश आहे. तर आपण पाहू शकता आणि आपण बनेश्वरचं दर्शन करणार आहोत. तर चला मग दर्शन करूया. मंदिर परिसरामध्ये गाडी पार्किंग केल्यानंतर आपल्याला येथील निसर्ग शांततेचा अनुभव देखील घेता येतो. महाराष्ट्रातील इतर देवस्थानाप्रमाणे या ठिकाणी देखील आपल्याला अनेक प्रसादाची दुकाने देखील नजरेस पडतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर त्रिशूळ आणि दगडी भव्य असे प्रवेशद्वार पाहायला मिळते. प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला दोन्ही बाजूला 2 देवड्या आणि पायऱ्या पाहायला मिळतात. प्रवेशद्वारावरील दरवाजावरती आपल्याला सुंदर असे नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. प्रवेशद्वारातून येताना मराठा मध्ययुगीन काळातील हेमाडपंथी शैलीतील मंदिर नजरेस पडते. आतमध्ये येताच आपल्याला भव्य असे मंदिराचे शिखर आणि नंदी मंडपाचे शिखर देखील नजरेस पडते. आणि नंदी मंडपाच्या मागच्या बाजूस आपल्याला 2 जलकुंड नजरेस पडतात. जलव्यवस्थापन व जमिनीच्या मंदिराच्या संपूर्ण जमिनीखाली पाणी खेळवलेले आपल्याला बघायला मिळते. एका जलकुंडामध्ये रंगीबेरंगी मासे आणि दुसऱ्या जलकुंडामध्ये आपल्याला कासवे पाहायला मिळतात. याच मंदिराच्या बनेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगाखाली असणाऱ्या 5 शिवलिंगाला सतत जलाभिषेक याच पाण्याने होत असतो. हे जलव्यवस्थापन आपल्याला अनोखे असे व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी या जलकुंडातून केलेले आपल्याला पाहायला मिळते. वैशिष्ट्यपूर्ण असे असणारे हे मंदिर वरवरून पाहता हे आपल्या नजरेस पडत नाही. बनेश्वर म्हणजे बन म्हणजे वन आणि श्वर म्हणजे ईश्वर. बनेश्वर असे हे मंदिराचे नाव आहे. आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आहे. हे संपूर्ण बनेश्वरचं हे जे मंदिर आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये. आणि याच ठिकाणी आपण पाहू शकता की पेशवेकालीन जे हे मंदिर आहे हे आपण बघू शकता. अतिशय सुंदर असं नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला आहे. त्यामुळे रंगकाम या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. मात्र मूर्तिकाम अतिशय आकर्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. निसर्गाच्या वातावरणातील शांतता आणि मन प्रसन्न करणारे मंदिर असे अद्वितीय असे हे वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते.
मंदिराच्या समोरील बाजूस येताच आपल्याला सुंदर असे नक्षीकाम खांबावरील पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मंदिराचे बांधकाम आपल्याला मृत्युंजय यंत्राच्या मध्यभागी केलेले पाहायला मिळते. मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला मंदिरावरती जाण्यासाठी सुंदर अशा दगडी आकर्षक पायऱ्या नजरेस पडतात. तसेच मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला आकर्षक नंदी मंडप आणि त्यातील नंदी देखील आकर्षक शिल्प पाहून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. प्रवेश करतानाच आपल्याला महाराष्ट्रातील सर्व मंदिरांप्रमाणे कीर्तिमुख नजरेस पडते. त्याचप्रमाणे आपल्याला पोर्तुगीज घंटा नजरेस पडते. या मंदिरातील अर्पण केलेली पेशव्यांनी ही घंटा आहे. पोर्तुगीजांवरती विजय मिळवल्यानंतर नानासाहेब पेशवे यांनी बनेश्वरायांना ही घंटा अर्पण केलेल्याची पाहायला मिळते. त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये दर्शनासाठी आपल्याला कपडे काढून मंदिरामध्ये दर्शन घेता येते. या मंदिरामध्ये जाताच आपल्याला बनेश्वराचे प्रतिकात्मक शिवलिंग नजरेस पडते. या शिवलिंगाखाली आणखीन 5 शिवलिंग आहेत. या शिवलिंगाखालून सतत जलप्रवाह वाहत असतो. हे शिवलिंग पाहण्यासाठी यामध्ये आपल्याला या ठिकाणी सकाळी यावे लागते. मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्यानंतर आपल्याला महाबली हनुमानांचे दक्षिणमुखी मंदिर नजरेस पडते. तसेच आकर्षक असा नंदी मंडप देखील नजरेस पडतो. या नंदीबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की छत्रपती शिवराय महाराज यांनी हा नंदी स्थापन केलेली आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराभोवती आपल्याला मृत्युंजय यंत्राची स्थापना केलेली पाहायला मिळते. तर याच यंत्रामधून जलव्यवस्थापन देखील केलेले आपल्याला पाहायला मिळते. हे जे आपण पाहत आहे ते आतील खाली असणाऱ्या 5 शिवलिंगामधून सतत जलप्रवाह वाहत असतो. तर हा जलप्रवाह आता आपण पाहत आहोत. तर संपूर्ण मंदिराच्या बाजूने आपल्याला मृत्युंजय यंत्राची स्थापना केलेली पाहायला मिळते. संपूर्ण मंदिराचा परिसर हा बंदिस्त आहे. नानासाहेब पेशवे यांनी 1749 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार देखील करण्यात आलेला आहे. मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला वेळगळी आणि गणपती बाप्पांचे दर्शन होते व हे दर्शन करून आपण मंदिराच्या बाहेर पडतो. बाहेर पडताच क्षणी आपण एखाद्या घनदाट जंगलामध्ये असलेल्याचे आपल्याला भास होतो. मात्र या ठिकाणी आपल्याला आणखीन पाठीमागे गेल्यानंतर बनेश्वर उद्यान आणि धबधबा देखील पाहायला मिळतो. हा व्हिडिओ आपल्याला बनेश्वर मंदिराचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा.